नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर कशा आहात? मस्तच असताल अशी आशा करते. तर हे तर मी शिवत आहे ब्लाऊज. तर तुम्ही म्हणता ब्लाऊज कोणाचा? तर मी माझंच ब्लाऊज शिवते, कारण मी खूप सिवलेस ब्लाऊज शिवते आणि लाईट खूप वैताग येते, कारण लाईट नसते. तर म्हटलं आज सिवले ब्लाऊज शिवावं. खूप सुंदर आणि खूप लय दिवसातून डिमांड होती की मला सिवलेस ब्लाऊज शिवायचा आहे आणि विअर करायचं आहे. तर मी आज म्हटलं फायनली डिसिजन घेतलं की हे शिवायचं आहे आणि घालून पाहायचं आहे. कारण समोर ज्यावेळेस एक व्यक्ती येते आणि तिच्या अंगावर जर सिवलेस ब्लाऊज दिसला तर तिला खूप असं सुंदर असं दिसतो आणि त्यावेळेस आपल्यालाही असं वाटतं की आपणही शिवून एकदा ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून मग मी शिवला आहे सिवलेस ब्लाऊज. तर कोणी फोरटक्समध्ये शिवता, कोणी प्रिन्समध्ये. तर मी सध्या प्रिन्समध्ये शिवला. तर गोट मारायचे बाकी येतात, बाकीचा ब्लाऊज शिवून झाला आहे माझा आणि गोट जे आहे बाहेरनं त्याला गोट मारायचं बाकी आहे. आणि ह्याला केलं आहे हुक पाठीमागून केलं आहे, कारण मी आजपर्यंत हुकाचे हे ब्लाऊज पाठीमागून हुकाचे ब्लाऊज विअर केलेले नाही. मी पहिलाच ब्लाऊज सिवलेस आणि तेही पाठीमागच्या हुकाचा. तर इथं बघू शकता पुढून एकदम पॅक केलं आहे आणि पॅक करून त्याला पान पुढून आकार दिला आहे पानगळ्याचा. तर हे बघू शकता तुम्ही, प्रिन्स कट आहे आणि पानगळ्याचा आकार आहे. ह्याला मस्त असा सुंदरसा दिसतोय. हे फोटो दिसतच असेल आणि वेअर केल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल कसा दिसतोय तो. आणि पानाचा आकार दिलाय आणि पाठीमागं हुक केलंय. तर म्हटलं चला एकदा ट्राय करूया, पाहूया. चांगला दिसला तर ठीक आहे, नाही दिसला तरीही ठीक आहे. एक छोटासा ट्रायसाठी केलं तर काय हरकत आहे. तर मी शिवला ब्लाऊज. तर असा घेतला आहे सिवलेस ब्लाऊज शिवण्यासाठी. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडीशी गप्पा मारावं आणि शेअर करावं. तर लाईट खूप वेड्यावणी करते आणि हो, मशीन काम केलं म्हणजे आपल्याला तरी फायदा होतो, कारण आपल्याला जेव्हा मन करेल त्यावेळेस आपण मशीनवर बसू शकतो. जेव्हा आपलं मन करेल तेव्हा ब्लाऊज शिवू शकतो. त्यामुळे मशीनवर बसून मशीन शिलाई काम करून तरी कमीत कमी माझ्यासाठी तरी सांगतो खूप फायदा झाला आहे की ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस मला जे पाहिजे ते ब्लाऊज वेअर करता येतात आणि जे पाहिजे तो ब्लाऊज शिवताही येतात. त्यामुळे मशीनवर बसणं आणि मशीन घेणं आणि मशीन शिकणं ही एक कला आहे आणि खरंच माझ्या अंगात ती कला आहे. त्याचा मला खरंच खूप गर्व आहे की मला कमीत कमी माझ्या स्वतःसाठी तरी मशीन चालवायला येते आणि ब्लाऊज शिवाय येतात. तसं मी बाहेर